नमस्कार, प्रसाद एस्ट्रॉलॉजी मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. नमस्कार. मी प्रसाद जोशी. आपण बघताय 7 प्रतिसाद. ज्योतिष आणि पंचांग या माझ्या व्हिडिओ मालिकेतला हा दुसरा व्हिडिओ. पहिल्या व्हिडिओमध्ये मी या विषयाची प्रस्तावना केली होती आणि आज हा पहिला व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलोय. आज या व्हिडिओमध्ये आपण पंचांग म्हणजे काय याच्याबद्दल थोडी माहिती घेणार आहोत. पंच अंग, 5 अंग. कोणती 5 अंग? तर तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण. पुन्हा सांगतो, तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण या 5 अंगांनी मिळून जे बनतं त्याला पंचांग असं म्हणतात. या 5 अंगांबरोबरच पंचांगामध्ये शक, अयन, ऋतू, मास, पक्ष यांची सुद्धा नोंद आपल्याला मिळते. प्रत्येक वर्षाचं, हिंदू वर्षाचं पंचांग हे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा या दिवशी सुरू होतं आणि फाल्गुन अमावास्येला हे पंचांग पूर्ण होतं म्हणजे संपतं. या वर्षभरातली नोंद या आपल्या पंचांगामध्ये केलेली असते. जसं इंग्रजी कॅलेंडर आहे जे 1 जानेवारीला सुरू होतं आणि 31 डिसेंबरला संपतं, तसं हे आपलं भारतीय कालगणनेचं एक प्रमुख साधन पंचांग हे चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुरू होतं, फाल्गुन अमावास्येला संपतं. या पंचांगामध्ये मुहूर्तादी प्रकरण सुद्धा दिलेलं असतं. वेगवेगळ्या गोष्टीसाठी लागणारे मुहूर्त, शुभ दिवस, अशुभ दिवस, अनिष्ट दिवस, रिक्ता तिथी इत्यादी सगळी माहिती एकत्र दिलेली असते. कोणतं काम कधी करावं याच्याबद्दलची सगळी माहिती, इतर शास्त्रार्थ, धर्मशास्त्राचे काही निर्णय इत्यादी सगळ्या गोष्टींची माहिती या पंचांगामध्ये दिलेली असते. या पंचांगातल्या प्रत्येक भागाबद्दल आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती करून घेणार आहोत. आज या ठिकाणी या पंचांगाबद्दल थोडी माहिती देतोय आणि पुढे येणारे सगळे व्हिडिओज तुम्हाला नीटपणाने वेळच्या वेळी बघता यावेत म्हणून तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि ऑल हा पर्याय निवडा म्हणजे तुम्हाला सगळे माझे पुढे येणारे सगळे व्हिडिओज वेळच्या वेळी बघता येतील. या पंचांगामध्ये बऱ्याच इतर गोष्टींचा अंतर्भाव असतो. त्यामध्ये चंद्र कोणत्या राशीमध्ये आहे, सूर्य कोणत्या राशीमध्ये आहे आणि नक्षत्र कधी सुरू होत आहे, कधी संपत आहे, योग कधी सुरू होतो आहे, कधी संपतो आहे, ही सगळी कालगणना या पंचांगामध्ये नोंद केलेली असते. आणि ही कालगणना अगदी सृष्टीच्या आरंभ काळापासूनची केलेली आहे. गुरुजी तुमच्याकडे जेव्हा काही धार्मिक विधी करायला येतात तेव्हा ते देश आणि कालाचा उच्चार करतात. देश म्हणजे तुम्ही ज्या भागामध्ये आहात त्या भागाचा उच्चार होतो आणि तुम्ही ज्या काळामध्ये, कोणत्या ऋतूमध्ये, कोणत्या अयनामध्ये, कोणत्या महिन्यामध्ये, कोणत्या पक्षामध्ये, कोणत्या तिथीला, कोणत्या नक्षत्र असताना एक धार्मिक विधी करत आहात याचा उच्चार करतात गुरुजी. तो हा पंचांगामधूनच बघून ते करतात आणि पंचांगातली कालगणना विचारात घेऊनच केला जातो. तर असं हे पंचांग ज्योतिषामध्ये अतिशय महत्वाचं साधन आहे. आज आपल्याला अनेक पंचांग उपलब्ध आहेत. तुम्ही कोणतंही पंचांग घेतलं म्हणजे काल निर्णय असेल, निर्णय सागर असेल, रुईकर असेल, देशपांडे पंचांग असेल, दाते पंचांग असेल, कोणतंही पंचांग तुम्ही घेतलं तरी त्याच्यामध्ये मूलभूत या 5 गोष्टींचाच विचार केलेला असतो. तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण हे सगळे 5 भाग मिळून
हे पंचांग होतं. तर पंचांगाबद्दल आज एवढी माहिती देऊन मी इथेच थांबतोय. पुढचे व्हिडिओ बघायला सांगितलं तसं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओ आणि बेल आयकॉन दाबून ऑल हा पर्याय निवडा आणि तुम्हाला सगळ्यात पुढचे माझे व्हिडिओज बघता येतील. धन्यवाद.